दंडवत हो। करंजी या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ब्रह्मविद्या निरूपण सत्र, विषय आहे मूर्तिज्ञान आणि आजचं हे पहिलं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत। मूर्तिज्ञान ह्या प्रकरणामध्ये नामस्मरण कशा पद्धतीने केले गेलं पाहिजे, नामस्मरणामध्ये नामासह मूर्ती, लीळा आणि चेष्टा हे कशा प्रकारे आठवल्या गेलं पाहिजे हे थोडक्यामध्ये आणि खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे। आम्हाला जर का विचारलं की बाबा लीळा सांगा, मग आम्ही विचारतो कुठली लीळा सांगायची, मग तुम्ही एखाद्या गावाचं नाव सांगता किंवा एखाद्या प्रसंगाचं तुम्ही आठवण देता की या प्रसंगावरची जी लीळा आहे ती सांगा। मग त्या अनुषंगाने आम्ही ती लीळा सांगत असतो। आता स्मरणामध्ये जेव्हा लीळा आठवायची आहे तर तुम्हाला सांगितलं नामस्मरणामध्ये लीळा आठवा। आपलं मागच्या वर्षी जे सत्र झालं त्याच्यामध्ये आपण नामस्मरणाच्या बाबतीमध्ये आपण चिंतन केलेलं होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की नामस्मरण करताना लीळा आठवा। मग तुमचा प्रश्न असतो की लीळा कशी आठवायची, कुठली आठवायची? आपल्याला भरपूर 10, 15, 20 लीळा माहिती असतात, त्यातलीच नेमकी कुठली लीळा आठवायची हे आपल्याला कळत नाही। त्यावेळेला हे मूर्तिज्ञान प्रकरण जे आहे ते प्रकरण आपल्याला नामस्मरणामध्ये लीळा आठवण्याला खूप मदतनीस होतं। आणि म्हणून या प्रकरणामध्ये संपूर्ण श्रीमूर्तीच्या लीळा आणि श्रीमूर्तीचे जे अवयव आहेत, श्रीचरण आहेत, स्वामींचे जे पाय आहेत त्याला आपण चरण म्हणतो, पण स्वामींचे जर का चरण असतील तर त्याला श्रीचरण असं म्हटलं जातं। हाताला कर असं म्हणतात, परंतु स्वामींचे जर का हात असतील त्याला काय म्हणायचं? श्रीकर। मुख असेल तर श्रीमुख, श्रीनेत्र, श्रीकर्ण, म्हणजे स्वामींच्या अवयवांबद्दल उल्लेख करत असताना तो आदरपूर्वक आपण केला पाहिजे। आणि म्हणून या प्रकरणामध्ये श्रीचरणाच्या लीळा कुठल्या कुठल्या आहेत हे या मूर्तिज्ञान प्रकरणात सांगितले। स्मरण करताना तुम्ही जर का निश्चित केलं की आपल्याला स्वामींच्या श्रीचरणाच्या लीळा आठवायच्या आहेत, तर मग श्रीचरणाच्या लीळा कुठल्या कुठल्या आहेत किंवा कुठल्या कुठल्या लीळेमध्ये स्वामींचा श्रीचरण हा उपयोगी गेलेला आहे हे त्या लीळेतनं आपल्याला लक्षात येतं आणि मग ती लीळा स्मरणामध्ये आठवायची। तुम्ही म्हटले की आमच्या स्वामींच्या गुडघ्याची लीळा आठवायची आहे किंवा श्रीकराची लीळा आठवायची आहे, श्रीनेत्राची लीळा आठवायची आहे किंवा श्रीमुखाची लीळा आठवायची आहे, तर त्या त्या लीळेचा संदर्भ या मूर्तिज्ञान प्रकरणामध्ये दिलेला आहे। आणि मग तुम्ही काय करू शकता, तो अवयव समोर ठेवून त्या त्या अवयवाची जी लीळा आहे ती तुम्ही आठवू शकता। म्हणजे तुम्हाला लीळा आठवायला एकदम सोपं जाईल। आणि म्हणून याच उद्दिष्टाने या मूर्तिज्ञान प्रकरणाची बांधणी जी आहे ती केल्या गेलेली आहे। मूर्तिज्ञान हे प्रकरण पारायण करण्याचं प्रकरण नाही बरं का, नुसतं घेतलं आणि ते वाचून काढलं यासाठी मूर्तिज्ञान प्रकरणाची निर्मिती झालेली नाही, तर त्या मूर्तिज्ञान प्रकरणामध्ये ज्या लीळा आलेल्या आहेत त्या लीळा आपल्याला वाचत असताना त्या लीळा कुठल्या आहेत, ती लीळा कशा प्रकारे आणि कुठल्या प्रसंगामध्ये ती घडलेली आहे हे सर्व आपल्याला लक्षात आलं पाहिजे, त्याचं अवलोकन आपण केलं पाहिजे आणि स्मरणामध्ये ती लीळा आपण आठवली पाहिजे। यासाठी हे मूर्तिज्ञान प्रकरण या ठिकाणी आहे। तरी व्यक्ता श्रीमूर्तीधारी या परमेश्वराचे ज्ञान ते कैसे। व्यक्त आणि श्रीमूर्तीधारी, परमेश्वर जेव्हा अव्यक्त असतात तेव्हा ते मूर्तीधारी नसतात, मग जे व्यक्त आहेत तेच मूर्तीधारी असतात। आता परमेश्वराचं ज्ञान कसं आहे बरं? कारण की जोपर्यंत परमेश्वर अव्यक्त आहेत, निराकार आहेत,
निरअवयव आहेत तोपर्यंत त्यांच्या आणि आपला संपर्कच होणार नाही आणि त्यांच्या ज्या लीळा आहेत त्याही आपल्याला माहिती पडणार नाहीत आणि म्हणून त्यांना व्यक्त व्हावं लागतं, इथे येऊन लीळा करावी लागते, मूर्तीधारी व्हावं लागतं, ज्ञान द्यावं लागतं आणि मग आपल्याला त्यांनी काय काय निरूपण केलेलं आहे, कुठल्या कुठल्या त्यांच्या लीळा आहेत, काय काय त्यांचं कार्य आहे ते आपल्या समोर व्यक्त होत असतं. अशा त्या श्रीमूर्तीधारी परमेश्वराचं म्हणजे परमेश्वर अव्यक्त आहेत ते मूर्तीधारी होतात आणि आपल्याला स्वतःचं म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाचं व्यक्त अव्यक्ताचं ज्ञान ते देत असतात. तर ते ज्ञान कसं आहे ना, ते ऐसे ते असं आहे म्हणजे परमेश्वराबद्दल तुम्हाला माहिती देतात. परमेश्वर निर्वेऊ निराकारू असे तो सावेऊ साकारू होय. परमेश्वर मुळात कसे आहेत, निर्वेव आहेत आणि निराकार आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचे अवयव नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा आकार परमेश्वराला नाही. जसं हवा असते की नाही, हवेचा आकार कुठला आहे माहिती आहे कोणाला? हवेचा कुठलाच आकार नाही. हवेला अवयव आहेत का? हात पाय वगैरे असं काही आहे का? पशु प्राण्यांना अवयव वगैरे आहेत. झाडांना पण आपण म्हणतो त्यांचे फांद्या वगैरे, त्यांचे हात आहेत वगैरे, मुळं त्यांचे पाय आहेत. परंतु हवा असा प्रकार आहे की त्याला कुठलाही आकार नाही, अवयव नाही. तसं परमेश्वर सुद्धा असेच आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारचा आकार नाही किंवा अवयव नाही. निराकार परमेश्वर आहे. निर म्हणजे नाही असे ते आणि निर म्हणजे नाही अवयव. निर्वेव, निर्वेव म्हणजे आकार नसलेले, अवयव नसलेले. अशा प्रकारे परमेश्वराचं मूळ स्वरूप आहे. परंतु तो सावेव साकारू होय मूर्तीधार्या होय. ते परमेश्वर कसे होतात? सावेव साकार होतात. म्हणजे या सृष्टीमध्ये परमेश्वर जेव्हा अवतार घेतात तेव्हा अवतारच का घेतात? कारण की अवतार घेतला नाही तर ते आपल्याला दिसणार नाही, त्यांचं दर्शन आपल्याला होणार नाही, त्यांचं सेवादास्य आपल्याला प्राप्त होणार नाही आणि म्हणून ते व्यक्त होतात. आणि व्यक्त झाल्याशिवाय ते आपल्याशी बोलू शकत नाही. जसं आता निरूपणाला मला इथे यावं लागलं, इथे मी आल्याशिवाय आपली गाठ भेट होणार नाही, संवाद होणार नाही, म्हणजे यावं लागेल. तसं परमेश्वराला सुद्धा या सृष्टी तलावर यावं लागलं. आता आल्यानंतर त्यांना कसं व्हावं? श्रीमूर्तीधार्या व्हावं लागलं. परमेश्वराला आपल्याशी जर का बोलायचं असेल, मनुष्याशी जर का बोलायचं असेल तर त्यांना मनुष्य रूपातच यावं लागेल. एरवी परमेश्वर कच्छ होती, मच्छ होती. स्त्रियांच्यामध्ये परमेश्वर अवतार घेत असतात, पशुमध्ये पक्ष्यांमध्ये परमेश्वर अवतार घेत असतात, झाडामध्ये परमेश्वर अवतार घेत नाहीत. मग या ठिकाणी अवतार घेतात परंतु ते आपल्याशी बोलू शकत नाहीत. बरं, ते जरी बोलले तरी आपण मात्र त्यांच्याशी बोलू शकत नाही. जसं स्वप्नामध्ये जर का आपल्याला वाघ दिसला तर आपण काय म्हणतो? श्री दत्तात्रय प्रभूंनी व्याघ्र वेशात मला भेट दिली. आपण लगेच भावनिक होऊन जातो. परंतु यदा कदाचित समोर खरोखरचा वाघ आला तर आपण तिथे थांबणार नाही. पण कदाचित चक्रपाणी महाराजांना दर्शन दिलं आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी माहूरला, ते कुठल्या वेशात दिलं? व्याघ्र वेशात दिला. तसंच दर्शन आपल्याला दिलं दत्तात्रय प्रभूंनी, तर आपण थांबू का तिथे? ते किती जरी म्हटल्यावर थांबा मी दत्तात्रय प्रभू तरी आपण थांबणार नाही, आपण घाबरून जाऊ. मग आपल्याशी संवाद करण्यासाठी किंवा आपण ज्यांशी संवाद करू, आपण कुणाशी संवाद करतो, कुणाच्या जवळ जातो? आपण माणसांच्या संपर्कात जातो. मग परमेश्वराला सुद्धा आपल्याशी संवाद करण्यासाठी मनुष्य देहामध्येच यावं लागतं. ते मनुष्य देहात आले तरच आपल्याला ते आपल्याशी वाटणार, तरच आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल आणि त्यांनी बोललेलं आपल्याला समजेल. त्याच्याशिवाय तो धर्मसंवाद होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वर काय करतात? मूर्तीधार्या होय म्हणजे मनुष्य देहामध्ये परमेश्वर अवतार घेतात. स्त्री म्हणजे माया, श्रीमूर्ती. श्रीमूर्ती म्हणजे श्री म्हणजे माया म्हणजे ऐश्वर्य वाचक तो शब्द आहे. जसं आपण एखाद्या
साधूंना, अधिकरणांना, एखाद्या माननीय व्यक्तीला श्री हा शब्द लावत असतो. श्रीमान, श्रीयुत असं जे आपण प्रयोग करतो श्री शब्दाचा, म्हणजे ऐश्वर्य वाचक आहे. म्हणजे तो व्यक्ती कोण आहे? कोणीतरी उच्च व्यक्ती आहे, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं कार्य करणारा आहे, म्हणून ते ऐश्वर्य वाचक आहे. आणि म्हणून मामाजींनी आम्हाला सांगितलं की श्री हा शब्द आपण लिहत असताना जर का सामान्य व्यक्ती, ग्रस्त व्यक्तीसाठी तो लिहिला जातो तर श्री वेगळा आणि त्याचं नाव वेगळं पाहिजे. परंतु परमेश्वरासाठी आणि साधू संतांचं नाव लिहित असताना तो श्री शब्द त्याला जोडून असला पाहिजे. परमेश्वराचं नाव लिहित असताना श्री चक्रधर स्वामी, तर श्री आणि आणि चक्रधर हे दोन्ही जे शब्द आहेत ते एकमेकाला जोडून ते लिहिले पाहिजे. परंतु सामान्य मनुष्यासाठी ते वेगवेगळे लिहिले पाहिजे. साधू आणि देवाचं नाव लिहिताना ते जोडून असले पाहिजे, कारण की ते ऐश्वर्यवान आहेत. साधूंकडे काहीतरी परमेश्वराचं ज्ञान अंश आहे, आचरण अंश आहे, परमेश्वराच्या साह्याचा अंश आहे, आणि म्हणून त्यांच्याकडे ते ऐश्वर्य आहे. आणि परमेश्वर तर ऐश्वर्यवान आहेत, परम ऐश्वर्य परमेश्वराकडे आहे. म्हणून श्री मूर्ती, श्री कर, श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभूचं श्री आपण उच्चारण करत असतो. श्री म्हणजे माया, तिये मायेचा वेश स्वीकरिती, जी माया सांगितलेली आहे त्या मायेचा वेश परमेश्वर स्वीकार करतात. म्हणजे परमेश्वर जे स्वीकारतात, जी श्री मूर्ती आहे. मागेही आपला विषय झालेला आहे किंवा मी अनेकदा हे सांगत असतो की सृष्टीमध्ये तुम्हाला जेही दिसतं डोळ्याला ते सर्व प्रपंच आहे, जेवढं डोळ्याला दिसतं. एरवी परमेश्वराची श्रीमूर्ती सुद्धा प्रपंचच आहे. विशेष म्हणजे सुद्धा प्रपंचच आहे. प्रसाद वंदन आपण जे करतो तो सुद्धा प्रपंचच आहे. फक्त त्याला स्वामींचा स्पर्श झाला म्हणून त्याच्यामध्ये ते पावित्र्य आहे. विशेषामध्ये ते पावित्र्य आहे, स्थानामध्ये ते पावित्र्य आहे, प्रसादामध्ये ते पावित्र्य आहे. तशाच पद्धतीने ती जी मूर्ती आहे ती मायेची मूर्ती आहे. जे काही परमेश्वराचं श्रीमूर्ती झालेली आहे ते परमेश्वराची मूर्ती फक्त परमेश्वराने स्वीकारली म्हणून ती परमेश्वराची श्रीमूर्ती झाली. वांजून ती श्रीमूर्ती किंवा ते जे काही देह आहे, आपण चांपे गौर वगैरे जे म्हणतो, ते सर्व काय आहे? माया नटलेली आहे. माया घटाकारे आकारे होते. उदाहरणाची वचनं दिलेलीच आहेत समोर. मग परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते त्या माया मूर्तीमध्ये येत असतं आणि मग तिथे आपण म्हणतो की परमेश्वराने अवतार घेतला. याचं उदाहरण आपल्याला बघायचं झालं तर हरिपाळ देवांनी जेव्हा त्यांचं देह गेलं, जीव गेला त्या देहातनं आणि त्यांना स्मशानामध्ये आणलं आणि आता त्यांचं विधी जो आहे अंत्यविधी, आता तो करायची ती वेळ आलेली आहे. आतापर्यंत ते देह कसं आहे? हरिपाळ देवाचं देह आहे, त्याच्यामध्ये जीव नाही, काहीच नाही आता त्याच्यामध्ये. त्याला आपण प्रेत म्हणतो. ते प्रेत तसं आहे, म्हणजे ते आधीच तयार आहे. आणि मग आमच्या स्वामींनी काय केलेले? त्या देहाचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप आलेलं आहे. जसं ग्लास असतो ना, ग्लासामध्ये तुम्ही पाणी घेतलेलं आहे, म्हणजे ग्लास आधीच तयार आहे, प्रपंचाचा आहे, स्टीलचा आहे, पितळेचा आहे, तांब्याचा आहे, तो आधीच तयार आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घेतलं, आता पाणी टाकून दिलं, आता त्याच्यामध्ये शरबत घेतलं, म्हणजे त्या ग्लासामधला पदार्थ बदलत राहील, परंतु ग्लास मात्र प्रपंचाचा तसाच राहील. तशा पद्धतीने हे देह जे आहे ते प्रपंचाचं असतं. मनुष्याचं जे आहे ते पूर्ण प्रपंचाचंच आहे. परमेश्वराचं सुद्धा ते देह प्रपंचाचं आहे, तिथे माया नटलेली आहे. मायेने ते देह शुद्ध केलेलं आहे आणि मग ते मायापूर तयार झाल्यानंतर परमेश्वर अवतार त्याच्यामध्ये काय करतात? घेत असतात. म्हणजे परमेश्वर आपलं स्वरूप त्या ठिकाणी त्या देहामध्ये आणतात. त्या प्रक्रियेला परमेश्वर अवतीर्ण झाले असं म्हटलं जातं. म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी जो अवतार घेतला तो त्या देहामध्ये आपलं स्वरूप आणलं, त्या माया मूर्तीमध्ये आपलं स्वरूप आणलेलं आहे. ये मायेचा वेशू स्वीकरिती, त्या मायेचा वेशाचा स्वीकार परमेश्वर करतात.
कापाजे सर्वज्ञे म्हणितले परमेश्वरानेच प्रमाण दिलेलं या क्रियेचं। सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेत असतात आणि मनुष्य वेशधारी होती, मनुष्य वेशामध्ये अवतार घेतात। माया वेखधारी होती, मायेचा जो वेश आहे ते मायाच्या वेशाचा स्वीकार करतात। मायापूरधारी होती, मायेचे जे पूर्णत्व आहे 36 विभाग त्या सर्व गोष्टींचा स्वीकार परमेश्वर करतात। माया निर्मितम पुरम मायापुरम, माया घटाकारे आकारे होते। मायेने त्या देहाची, पूर म्हणजे काय, पूर म्हणजे तो नदीचा पूर वगैरे नाही बरं का। पूर म्हणजे कशाला म्हणतात, पूर म्हणजे देहाला पूर असं म्हटलेलं आहे। मायापूर म्हणजे मायेचं देह, ते मायेनं ते निर्मित केलं म्हणून त्याला मायापूर असं म्हटलं जातं। आणि माया घटाकारे आकारे म्हणजे मडकं जसं आकारलं जातं तशा प्रकारे माया त्या ठिकाणी नटते। दश इंद्रिय, दश वायू, सप्त धातू, अवयव सगळं माया होत असते। नख, दाढ, केश सगळं माया होत असते त्या ठिकाणी, आकारते आणि मग ओते म्हणजे आपलं स्वरूप त्या ठिकाणी आणते किंवा परमेश्वर आपलं स्वरूप त्या ठिकाणी आणतात। नख, चर्म, रोम आणि दात आदी सगळं माया नटत असते आणि अशा त्या मायापुराचा मायेलाच अभिमान असतो, परमेश्वराला नाही। असं उद्धरणाची जी काही वचनं आहेत, ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार, मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार म्हणजे ब्रह्मांडामध्ये ज्या काही शक्ती आहेत ते एकमेकींच्या अधीन आहेत। पिंडस्था एकमेकींच्या अधीन असतील, ब्रह्मांडस्था एकमेकींच्या अधीन असतील। ज्या ज्या काही शक्ती व्यक्त होतात त्या आपल्या आपल्या उच्च शक्तीच्या, उच्च देवतेच्या अधीन असतात त्या। परंतु परमेश्वराच्या ठिकाणी जे काही ओळखणे असतात त्या मात्र सर्व परमेश्वराच्या अधीन असतात, ते कुणी एकमेकांच्या अधीन नसतात, सर्व समान असतात। आणि मायापुरी इतर शक्ती तुल्य माया म्हणजे मायेची जी ओळखणी आहे ती सुद्धा परमेश्वराच्या सोबतच असते। 81 कोटी 1.25 ओळखण्या परमेश्वराच्या, 81 कोटी 1.25 किती, 9 की 10 तेवढ्या ओळखण्या ज्या आहेत त्या परमेश्वराच्या सोबत असतात। 81 कोटी 1.25 8 भैरव आणि माया आणि विश्वदेवता असे मिळून किती होतात, 10 होतात। 81 कोटी 1.25 मग एवढ्या ओळखण्या ज्या असतात त्या परमेश्वराच्या सोबत असतात। मायेची ओळखणी सुद्धा इतर ओळखण्यांसारखीच असते, ती काही उच्च देवता आहे म्हणून तिच्या ओळखणीला वेगळा मान सन्मान आहे अशातला भाग नाही। अशा या, हे कशासाठी सांगितलं सगळं, तर हे सांगितलं अशा या मायापुराचा परमेश्वर स्वीकार करतात, त्या मायापुराची विशेषता सांगितली आणि त्या मायापुराचा परमेश्वर स्वीकार करतात। जैसा भिंगाण्या अंतू दीपू लाविजे आणि बाहेरी भीतरी प्रगटे, तैसा सावेऊ साकार होय। म्हणजे जसं एखाद्या काचेमध्ये जर का तुम्ही दिवा लावला तर काय होतं, त्याचा प्रकाश फक्त काचेमध्येच राहतो की बाहेर पण येतो, कसं होतं, काचेमध्ये जर का दिवा लावला तर प्रकाश फक्त आतच राहतो की बाहेर पण येतो, तुमचं काय म्हणणं आहे, येतो की नाही बाहेर? आपण तुम्ही दिवा लावला का कधी काचेचा, येतो का बाहेर? तुम्ही बोलत जा बरं का, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझी भाषा समजते ना भाषा ही। काच कळाला का, दिवा कळाला, प्रकाश आत येतो की बाहेर? आत नसतो की आत पण असतो? बोला पटापट, बाहेर पण असतो आत पण असतो। जसं उदाहरण दिलं की एखाद्या काचेमध्ये दिवा लावला की त्याचा प्रकाश आतमध्ये पण असतो आणि बाहेर पण असतो, तसं परमेश्वर जसं मायापुराचा स्वीकार करतात म्हणजे माया मूर्तीच्या आतमध्ये आपलं स्वरूप आलेलं आहे त्यांचं, पण त्यांचं कार्य बाहेर सुद्धा प्रगट असतं त्या स्वरूपाचं। आणि बाहेरी भीतरी प्रगटे तैसा सावेऊ साकार होय, ते कापाना गोसावी माहीम पटाते म्हटले
निर्वेव निराकारू असे तो सावेव साकारू होय. वृद्ध माहिमभट्ट जे आहेत यांची प्रथम भेट कुठे झाली? डोमेग्रामला झाली, राजमठामध्ये. त्या ठिकाणी स्वामींनी पूर्वी या प्रकरणाचं निरूपण माहिमभट्टांना केलं. त्यावेळेला तिथे सांगितलं की निर्वेव निराकार परमेश्वर सावेव साकार होतात कृपावशे, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ते निर्वेव निराकार परमेश्वर सावेव साकार होतात याला प्रमाण देतात. द्वापरी श्री कृष्ण चक्रवर्ती क्षत्रियाच्या कुळी यादवाच्या वंशी वसुदेवापासूनी देवकीयेचा गर्भी उभय दृश्य अवतारू स्वीकरिला. याचं उदाहरण म्हणजे पहिले अवतार. एकूण अवतार किती माहिती आहेत आपल्याला? 5 की 4 की 3? उपदेश देताना किती नावं दिली तुम्हाला? 5 दिली. मग पहिलं नाव कुणाचं आहे? कुठल्या अवताराचं आहे? श्रीकृष्ण महाराजांचं नाव पहिले आहे, म्हणून त्यांच्याबद्दल प्रथम माहिती देतात. द्वापरी कृष्ण महाराजांचा अवतार कुठे झाला? द्वापरी. द्वापारी नाही बरं का, पला काना द्यायचा नाही. द्वापरी. द्वापरी श्री कृष्ण चक्रवर्ती क्षत्रियांचा कुळी, क्षत्रियांच्या कुळामध्ये आणि यादवांच्या वंशामध्ये वसुदेवापासून देवकीचा गर्भ. वसुदेव आणि देवकी हे त्यांच्या मात्या पित्यांचं नाव, म्हणजे त्यांनी त्यांचं मातृत्व पितृत्व देवाने स्वीकारलेलं आहे. एरवी देवाला कोणी जन्म देऊ शकत नाही. आपल्याला पण जीवाला पण कोणी जन्म देऊ शकत नाही. आपण मुळातच आहोत. फक्त आपल्या कर्मबंधानुसार प्रत्येक जन्मामध्ये आपले माता पिता वेगवेगळे असतात. मागच्या जन्मात आपले माता पिता वेगळे होते, या याच्यामध्ये वेगळे. आपण जसे कर्म जोडले त्यानुसार आपले माता पिता ठरत असतात. आणि परमेश्वराच्या बाबतीमध्ये बघायचं झालं की परमेश्वर स्वतः ठरवतात कुणाच्या उदरी आपल्याला अवतार घ्यायचा आहे, हे परमेश्वर ठरवत असतात. वसुदेव देवकीचा गर्भे उभयदृश्य अवतार स्वीकारला. उभयदृश्य म्हणजे काय? एक तर 2 शक्ती आहेत, एक परशक्ती आणि एक आवर शक्ती. आवर शक्ती म्हणजे जीव देवता प्रपंचाच्या संबंधित जे पण आहे त्याला आवर शक्ती म्हणतात. आणि परमेश्वराच्या संबंधित जी पण शक्ती आहे त्याला परशक्ती म्हणतात. कुठले कुठले अवतार फक्त आवर शक्तीचंच कार्य करतात, काही अवतार फक्त परशक्तीचं कार्य करतात, आणि काही अवतार उभय शक्ती. उभय म्हणजे दोन्ही, पर आणि आवर. म्हणजे कृष्ण महाराजांचं कार्य हे उभय दृश्य अवतार म्हणजे उभय शक्तींचं कार्य ते करत आहेत. गोकुळी बाललीळा. गोकुळामध्ये लहानपणी कुठे होते कृष्ण महाराज? मथुरेत की गोकुळात? गोकुळामध्ये होते. ह्याच्यातच उत्तर आहे ना, मी जे बोलतो आहे त्याच्यातच उत्तर आहे. गोकुळी बाललीळा म्हणजे बालक असताना गोकुळामध्ये होते आणि त्याच ठिकाणी त्यांची ती बाललीळा आपल्याला भरपूर काही ऐकायला मिळतात. काही आपल्याला त्याचे प्रमाण आहेत त्या बाललीळेंचे, आणि काही याच्यामध्ये काय आहे की काही लोकांनी शोक्तीने त्या बाललीळा तयार करून आपल्याला सांगितल्या. मग ते कुठल्या तरी त्या भजनामध्ये टाकल्या किंवा काहीतरी बडवून चढून सांगायचं म्हणून ते सांगितलेलं आहे. परंतु काही गोष्टींचे प्रमाण आहेत, काही बाललीळेंचे प्रमाण नाही आहेत. अशा प्रकारे गोकुळी कृष्ण महाराजांनी त्या बाललीळा केल्या. सर्वज्ञ म्हणितले स्वामींनी असं प्रमाण दिलं वचनाने. पूर्वी श्री कृष्ण चक्रवर्ती विज्ञान शक्ती खेळणले पाठी ज्ञान शक्ती स्वीकारली. म्हणजे बालक असताना अनेक चमत्कारिक लीळा कृष्ण महाराजांच्या आपल्याला बघायला मिळतात. आणि पाठी म्हणजे 12 वर्षांनंतर जेव्हा मथुरेकडे वगैरे ते गेले, तिथून पुढचा जो कार्यकाल आहे त्यांचा तो कसा आहे? ज्ञान शक्ती म्हणजे ज्ञानाचं कार्य त्या ठिकाणी त्यांनी प्रगट केलेलं आहे. द्वारावती अवस्थान. नंतर त्यांचं अवस्थान कुठे आहे? म्हणजे मुक्काम द्वारावतीला आहे, आधी गोकुळाला आहे. चक्रवर्ती वेखील क्रीडा म्हणजे त्यांचं जे कार्य होतं ते आगाध होतं. एक चक्रवर्ती राजाचं कार्य त्यांचं होतं. आईसा उपाधी स्वीकारिला, ऐश्वर्य स्वीकार केलं. अनंते पवाडे केली, अनंते चरित्रे केली. अनंते पवाडे. पवाडे म्हणजे काहीतरी विलक्षण कार्य जे आहेत, विलक्षण लीळा ज्या आहेत, जे सर्वसामान्य ठिकाणी आपल्याला बघायला नाही मिळत,
अशा चमत्कारिक गोष्टी त्यांनी केल्या. अनंत चरित्रे केली, म्हणजे अनंत लीळा कृष्ण महाराजांनी केलेल्या आहेत. अनंत लीळा केली, अनंत जीवा ते उद्धरिले, अनंत जीवांचा उद्धार, एक आत्यंतिक मोक्ष असो किंवा अपेक्षित मोक्ष असो, तो त्यांनी त्या त्या जीवांना दिला. उद्धार केला म्हणजे काय केलं, एखाद्या नरकामध्ये आहेत त्या नरकातनं त्यांना काढलं, कोणी राक्षस योनीमध्ये आहे शापास्तव त्यांना त्याच्यातनं मुक्त केलं, हा त्यांचा उद्धारच आहे. परंतु मोक्ष नव्हे, फक्त त्यांना त्या दुःख फळातनं बाहेर काढलं, हाच त्यांच्यासाठी मोक्ष. जसं आता आपण इथे निरूपणाला बसलेलो आहोत, आता निरूपणाला आपण कसं घेतो, दुःखमय घेतो की आनंदमय घेतो? निरूपण संपलं की आनंद होईल की दुःख होईल? आनंद होईल निरूपण संपल्यानंतर, बरं का. कारण की थोडं बाहेर गेलं की बरं वाटेल, आतमध्ये खूपच गरम होत होतं. आणि कधी संपतं निरूपण, म्हणजे आपण निरूपण संपलं की बाहेर गेलं की थोडंसं मुक्त झालं, म्हणजे उद्धार झाला, आपल्या निरूपणातनं सुटका झाली आपली, ह्याला पण उद्धार म्हणतात, बरं का. वांचून हा उद्धार वेगळा आहे, पण परमेश्वर जो उद्धार मुळात ज्ञान देऊन करतात तो उद्धार वेगळा आहे, तो मोक्षाला नेतात जीवाला. आणि लहान सहान दुःखापासून आपण मुक्त होतो, कर्मफळातनं मुक्त होतो, तो सुद्धा उद्धारच आहे, पण तो अपेक्षित मोक्ष आहे. तेवढ्यापुरतं तेवढा सुटका त्याच्यात नव्हतं, कायमस्वरूपी आपण त्या दुःखातनं सुटत नाही. जसं पाऊस पडतोय, मग छत्री घेतली आपण तर तेवढ्यापुरतं आपण दुःखमुक्त झालो, पण पूर्ण दुःखमुक्त झालो का? नाही. तशा पद्धतीने या ठिकाणी कृष्ण महाराजांनी अनंत जीवांचं उद्धरण केलं. कारण की याचं प्रमाण सुद्धा आमच्या देवानी वचनाद्वारे सांगितलं की केविना सर्वज्ञ म्हणितले श्री कृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले परी उद्धवार्जुन हे पुराण प्रसिद्ध. उद्धव आणि अर्जुन उपलक्षणे हे जे कोण दोन जीव आहेत त्यांचा खरोखर आत्यंतिक मोक्ष त्यांना दिलेला आहे. अपेक्षित मोक्ष म्हणजे काय, आपण देवाला विडा ठेवून काहीतरी मागतो, हे असं उद्या तसं उद्या तसं उद्या, आणि त्या गोष्टी आपल्याला मिळतात. मग हे काय आहे, अपेक्षित मोक्ष आहे, तेवढ्यापुरतं तेवढं. आत्यंतिक मोक्ष म्हणजे कायमस्वरूपी या जन्म मरण दुःखापासून मुक्त होणं, कायमस्वरूपी, ह्याला म्हणतात आत्यंतिक मोक्ष. त्याच्यातनं मुक्त व्हायचं आपल्याला. मग जसं उद्धव आणि अर्जुन यांना स्वामींनी आत्यंतिक मोक्ष दिलेला आहे की त्यांना कायमस्वरूपी या दुःखातनं मुक्त केलेलं आहे, तया श्री कृष्ण चक्रवर्ती गोसावी यांचे चरण शरण. म्हणजे अशा कृष्ण महाराजांच्या चरणी आम्ही काय आहोत, शरण आहोत. पुढचे अवतार कोण आहेत? कृष्ण महाराजांनंतर कोण येतात? चक्रपाणी महाराज, दत्तात्रय प्रभू. त्रेती, आता दत्तात्रय प्रभूंचा अवतार किंवा अवतार कार्य कुठल्या युगामध्ये बघायला मिळतं? त्रेत युगामध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळतं. त्रेती भोगभूमी, इथे सांगितलं त्यांचा अवतार कधी झाला, त्रेत युगामध्ये झाला. आणि भोगभूमीमध्ये झाला. भोगभूमीमध्ये म्हणजे जिथे युगांतीचा संवार होत नाही. किती युग आहेत एकूण? 4 युग आहेत. पहिलं युग कुठलं आहे? कृतयुग, मग त्रेतयुग, मग द्वापर युग आणि मग कलियुग, असे 4 युग आहेत. कलियुग संपलं की या युगांतीचा संवार होत असतो आणि मग परत कृतयुग नव्याने सुरू होतं. तर तो जो युगांतीचा संवार ज्या भागामध्ये होत नाही त्याला भोगभूमी असं म्हटलं जातं. किंवा ज्या ठिकाणी पाप पुण्याची निष्पत्ती नाही अशी जी भूमी आहे त्याला भोगभूमी असं म्हटलं जात असतं. अशा ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंनी ऋषी वंशी आत्री पासून अनुसेचा गर्भी चतुर्युगी अवतार उभयदृश्य अवतार स्वीकारला. श्री दत्तात्रय प्रभूंनी ऋषी वंशामध्ये अवतार स्वीकारलेला आहे. आत्री ऋषी हे त्यांच्या पित्याचं नाव आणि अनुसया हे त्यांच्या मातेचं नाव. चतुर्युगी उभयदृश्य म्हणजे पर आवर दोन्ही शक्तींचं कार्यरूप आहे त्यांच्या त्या अवतार कार्यामध्ये. स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणते श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार. श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा चतुर्युगी आहे, म्हणजे 4ही युगामध्ये त्यांचा अवतार कार्य आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची कोणी काही शक्ती दिलेली नाहीये किंवा कोणी काही त्यांना वयस्तंभिनी विद्या दिलेली नाहीये किंवा आयुष्य वाढवून दिलेलं नाहीये.
आमच्या स्वामींना सुद्धा असं कोणी काही दिलेलं नाही। या ठिकाणी परमेश्वर स्वयं आहेत, त्यांच्या त्या इच्छेने किती दिवस त्यांना अवतार कार्य करायचं आहे त्यांच्यावर अवलंबून आहे। आमच्या स्वामींचा अवतार सृष्टीपर्यंत नित्य आहे, कारण की ते उद्धरणरसनी अवतार आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अवतार कार्य आधेमध्ये बंद पडू शकत नाही। आणि कुणीतरी त्यांना आयुष्य दिलं म्हणून ते पुढे चालू आहे असं पण तुम्ही मनात धरायचं नाही, हा गैरसमज काढून टाकायचा। दत्तात्रय प्रभूंना जसं कुणीही वयस्तंभिनी विद्या न देता, आयुष्य न देता त्यांनी चतुर्युगी अवतार त्यांचं सुरू आहे, कारण की परमेश्वर कधी अवतार घ्यायचा, कुठे घ्यायचा आणि किती कालावधीपर्यंत घ्यायचा हे सर्व परमेश्वराच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतं। अशा प्रकारे सह्याद्री अवस्थान, श्री दत्तात्रय प्रभूंचं अवस्थान अवतार कार्य कुठे आहे? सह्याद्री। आपण श्री दत्तात्रय प्रभूंचं स्थान वंदन कुठे करायला जातो? माहूर परिसर जो आहे पूर्ण हा सगळा सह्याद्रीचा तो भाग आहे। सह्याद्री पर्वताच्या त्या रांगा आहेत आणि त्या भागामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचं अवस्थान आहे। नाना वेखे क्रीडा, भरपूर क्रीडा त्यांनी केलेल्या आहेत। अनंत चरित्रे केली, अनंत चरित्रे म्हणजे लीळा वगैरे त्यांचं जे काही अवतार कार्यातला जो भाग आहे ते अनंत केले, त्याला काही गणना नाही। अनंत लीळा केली, अनंत जीवा ते उद्धरिले, त्यांनी सुद्धा अनंत जीवांचा उद्धार केलेला आहे। तया श्री दत्तात्रय प्रभू गोसावी यांचे चरण शरण, त्यांच्या चरणी मी शरण आहे। पुढचे अवतार येतात श्री चक्रपाणी महाराज, फलेठानी श्री आग्रह निमित्त म्हणजे पलटणला श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार झालेला आहे, अवतार त्यांनी घेतलेला आहे। आणि फलेठानी श्री आग्रह निमित्ते श्री चांगदेवाळू गोसावी मातापुरा विजय केले, म्हणजे पत्नीच्या आग्रहास्तव, पत्नीचा आग्रह होता प्रपंच पुढे चालवायचा, परंतु श्री चक्रपाणी महाराजांनी ब्रह्मचारी व्रत स्वीकारलेलं होतं, मौन व्रत स्वीकारलेलं होतं, भूमिशयन हे व्रत स्वीकारलेलं होतं आणि म्हणून ते फलेठाणला म्हणजे पलटणला जास्त न राहता ते तिथून कुठे निघालेले? मातापूर म्हणजे माहूरला ते गेलेले आहेत। ते तर सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभूची या प्रवृत्ती आदी कारण, तिथे श्री दत्तात्रय प्रभूची या प्रवृत्तीला म्हणजे इथून तुम्ही आपलं अवतार कार्य सुरू करा अशी श्री दत्तात्रय प्रभूंची प्रवृत्ती, आणि त्या प्रवृत्तीला ते काय झाले, त्यांनी त्याला मान्यता दिली आणि व्याघ्र वेश निमित्ते भेटी, श्री चक्रपाणी महाराजांना श्री दत्तात्रय प्रभूंनी व्याघ्र वेशाने भेट दिलेली आहे। श्री चांगदेवराव गोसावी उपदृश्यत्व स्वीकारिले, श्री चांगदेवराव गोसावी आणि चक्रपाणी महाराज सुद्धा उभयदृश्यच अवतार आहेत, परंतु त्यांनी काय केलं, परशक्तीचं आच्छादन केलेलं आणि अवर शक्ती जी आहे त्याचे कार्य त्यांनी प्रगट केलेलं आहे। ह्याच्यात वासनाभेद देतात की परशुरामबास दवडूनी, म्हणजे परशुरामबासांचं मत आहे की चक्रपाणी महाराजांनी दवडून या सृष्टीमध्ये अवतार घेतला, रामेश्वरवास म्हणतात गर्भीचाची अवतार, अशी दोन मत आहेत। द्वारावती अवस्थान, द्वारावती या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराजांचं अवस्थान आहे, अवतार कार्य अधिक प्रमाणामध्ये आपल्याला तिकडे बघायला मिळतात। श्री दत्तात्रय अवधूत वेखे क्रीडा, आणि त्यांची जी क्रीडा आहे, लीळा आहे, अवधूत म्हणजे मुक्त अशी क्रिया त्यांची आहे। अनंत चरित्रे केली, अनंत लीळा केली, अनंत जीवाचा उद्धार त्यांनी केला। त्या श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण, त्यांच्या चरणी मी शरण आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे। श्री रुद्रपूर प्रांती, आणि आता चौथे अवतार कोण आहेत? श्री गोविंद प्रभू आहेत। रिद्धपूर प्रांती, श्री प्रभूंचा अवतार रिद्धपूरला झालेला नाही, रिद्धपूर प्रांती झालेला आहे आणि त्यांचं अवतार कार्य मात्र रिद्धपुरामध्ये झालंय, रिद्धपूर प्रांतामध्ये त्यांचं ते कार्य त्यांचं आपल्याला बघायला मिळतं। कानव शाखे, कानव शाखेमध्ये ब्राह्मणामध्ये शाखा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अवतार स्वीकारला। संन्यास वेखे द्वारावती गमन, संन्यास वेश त्यांनी स्वीकारलेला आहे, द्वारावतीला ते गेलेले आहेत। तेच श्री चांगदेवराव गोसावी यांच्या क्रीडा करिता आणि श्री चक्रपाणी महाराजांचं कार्य सुद्धा द्वारावतीला सुरू आहे।
श्री गोविंद प्रभू सुद्धा द्वारावतीला गेलेले आहेत आणि श्री चक्रपाणी महाराजांच्या ज्या लीळा त्या ठिकाणी सुरू आहेत त्या क्रीडाकरिता द्वितीय कारण ठरलेले आहे। प्रथम कारण कोण आहेत? श्री चक्रपाणी महाराज आहेत। द्वितीय कारण कोण आहेत? म्हणजे दुसरे श्री दत्तात्रय प्रभू हे आदी कारण आहेत आणि मग चक्रपाणी महाराज हे प्रथम म्हणजे त्यांच्या पुढे आणि त्यांच्या पुढे श्री प्रभू द्वितीय कारण। सुरपनिमित्ते श्री दत्ता श्री प्रभू गोसावी उपदृश्यत्व स्वीकरिले। श्री चक्रपाणी महाराजांचं कार्य काय होतं? तिथे द्वारावतीला हातामध्ये खराटा, एका हातामध्ये खराटा एका हातामध्ये सूप घेऊन ते द्वारावतीचे जे गद्या असतील ते झाडून काढायचे आणि जो कचरा आहे तो सुपामध्ये भरायचा आणि तो गोमती नदीमध्ये टाकायचा। असं त्यांचं ते अवतार कार्य त्या ठिकाणी सुरू होतं। आणि जेव्हा श्री प्रभू त्या ठिकाणी गेले, दोन्ही अवतारांच्या भेटी झाल्या आणि मग त्यावेळेला श्री चक्रपाणी महाराजांनी काय केलं? त्यांच्या श्री मुकुटावर श्री प्रभूंच्या गोविंद प्रभूंच्या श्री मुकुटावर सूप ठेवलं, त्याच्याने खराटा त्याच्यावर मारला आणि अशा प्रकारे श्री गोविंद प्रभूंनी श्री चक्रपाणी महाराजांकडनं ते अवतार कार्य जे आहे ते सुरू केलं। शक्ती स्वीकार केला असं म्हटलं जातं, परंतु परमेश्वराचं स्वरूपच मुळात ज्ञानमय आहे, त्यांना वेगळं काही स्वीकारायची गरज नाही। इथे फक्त काय आहे? इथून त्यांची प्रवृत्ती, तुम्ही इथून कार्य सुरू करा आणि त्यांनी सुद्धा ते सुरू केलेलं आहे। अवरच्छा दिले आणि दोन्ही शक्तींचा स्वीकार केला। उभय दृश्य आहेत श्री गोविंद प्रभू महाराज पण, परंतु त्यांनी काय केलं? आवर शक्तींचं आच्छादन केलं आणि परशक्तींचं प्रगटीकरण केलेलं आहे। रुद्धपुरी अवस्थान, रुद्धपूर गावामध्ये श्री प्रभूंचं अवस्थान आहे। निर्विकल्प बाळ क्रीडा, म्हणजे त्यांच्या ज्या क्रिया आहेत, त्यांच्या ज्या लीळा निर्विकल्प आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प नाही। आमच्या जातीच्या व्यक्तीकडे जायचं का नाही जायचं असं काही नाही, आपण ठरवत असतो कुणाकडे जायचं। आमच्या जातीच्या व्यक्तीकडे नाही जायचं, तमक्याच जातीच्या व्यक्तीकडे जायचं, गरीबाकडे नाही जायचं, श्रीमंताकडे जायचं, हे आपण ठरवत असतो। आपल्यामध्ये विकल्प आहे तो, परंतु परमेश्वर अवताराकडे कुठल्याही प्रकारचा किंवा मुळात परमेश्वराकडे असा कुठलाही विकल्प नाही। म्हणून श्री गोविंद प्रभू महाराज जे आहेत ते आवर्जून रुद्धपुरामध्ये सगळ्यांच्याच घरी जायचे, म्हणजे कुठल्याही घरी, जो गरीब श्रीमंत कुठल्या जातीपातीचा वर्णभेदाचा असं काही त्यांच्या अवतार कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। याला म्हणतात निर्विकल्प। विकल्प म्हणजे या मनामध्ये संदेह ठेवणं, शौच असौच किंवा मंगळ अमंगळ, पवित्र अपवित्र हा जो काही भाव मनामध्ये आहे, जातीभेद हा भाव मनामध्ये याला विकल्प असं म्हटलं जातं। आणि असं कुठलाच भाग आपल्या मनामध्ये नसणं, जसं कधी कधी असतं की उपदेशी जरी असलं तरी आपण त्याला जात विचारतो की कुठल्या जातीचे तुम्ही, आता तो उपदेशी आहेत हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे। जर का तुमच्या गावातला व्यक्ती तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटला तर तुम्हाला आनंद होतो की नाही? तुमच्या भागातला व्यक्ती भेटला लगेच तुम्ही त्याला जात विचारता का? नाही, तुमच्यासाठी हेच आहे की इतर राज्यामध्ये आपण गेलो, कोणीच ओळखीचं भेटत नाही, तिथे आपल्या गावातला माणूस भेटला याचाच आनंद आपल्याला जास्त असतो। तो कुठल्या जातीचा कुळाचा याच्याशी आपल्याला काही संबंध नसतो। तसं आपण एकदा मानव पंथामध्ये प्रवेश केल्यानंतर आमची व्यक्ती उपदेशी आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। तो कुठल्या जातीचा आहे हे आपण विचारता कामा नये, निर्विकल्प आपल्याला होता आलं पाहिजे। अशा प्रकारे श्री प्रभूंचं अवतार कार्य होतं। अनंत चरित्रे त्यांनी केली, अनंत लीळा केल्या, अनंत जीवाचा उद्धार त्यांनी श्री प्रभूंनी केला। त्या श्री गुंडप्रवळा गोसावी यांच्या चरणी मी शरण आहे। द्वारावतीये आता पुढे सांगतात चक्रपाणी महाराजांचं, द्वारावतीये कामाख्या निमित्ते पुरत त्यजिले, म्हणजे कोणी त्यजिले? हे चक्रपाणी महाराजांनी पुरत्याग केला। म्हणजे इथून चक्रपाणी महाराजांचाही उल्लेख होतो आणि पुढे आमच्या स्वामींचा म्हणजे चक्रधर स्वामींचाही उल्लेख याच्यामध्ये होत असतो। द्वारावतीला कामाख्या निमित्ताने श्री चक्रपाणी महाराजांनी पुरत्याग, पूर म्हणजे काय? काय सांगितलं?
परीक्षेला येईल बरं का, शेवटच्या दिवशी परीक्षा आहे. पूर म्हणजे काय? देह. काय पूर म्हणजे काय? देह. तुम्ही बोलत नाही त्याच्यामुळे तुमचं पाठ होणार नाही. बोला सगळे. पूर म्हणजे काय? देह. हे आता लहान मुलांना जर का आम्ही बोलायला लावलं तर ते पटापट उत्तर देते, मोठे लोक उत्तर देत नाही. आता प्रवचन संपलं की तुमचं बोलणं सुरू होतं है ना. प्रवचन चालू असलं की तुम्ही एकदम चिडीचूप होऊन जाता. तुम्ही जर का ते उच्चारण केलं तर तुम्हाला ते लक्षात राहील. तुम्ही बोललेच नाही काही तर तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून पूर म्हणजे जे देह आहे त्या देहाचा स्वीकार श्री चक्रपाणी महाराजांनी पुराचा त्याग केला इकडे, आणि गुजरात देशाच्या प्रधान पुत्राचे, गुजरात या ठिकाणी बडोद जे परिसर आहे त्या ठिकाणचं कार्यभार बघणारे राजा विशाळदेव म्हणजे प्रधान